नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मी घेतलाय अर्धी जुडी पालक स्वच्छ निवडून घ्यायचा, धुवून घ्यायचा आणि त्यानंतर अगदी बारीक असा चिरून घ्यायचा। हे पहा, तुम्ही बघू शकताय इथे मी पालक छान चिरून घेतलाय। आता याच्यात आपल्याला 1 कप भरेल एवढं ज्वारीचं पीठ टाकून घ्यायचं आहे। हे पहा, इथे हा अर्धा कप आणि हा पुन्हा अर्धा कप, मी इथे मेजरिंग कप वापरला आहे। तर एकूण 1 कप एवढं मी इथे ज्वारीचं पीठ टाकलं आणि त्यानंतर अर्धा कप मी इथे जे आपलं गव्हाचं पीठ असतं ते टाकून घेतलं आहे। चवीपुरता मीठ टाकायचं, त्यानंतर पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे। त्यासोबतच 1 किंवा 1.5 चमचा किंवा आपल्या आवडीप्रमाणे आपण इथे लाल तिखट टाकू शकतो किंवा मग हिरवी मिरचीची पेस्टसुद्धा तुम्ही इथे वापरू शकतात। पाव चमचा जिरं, त्यासोबत पाव चमचा ओवा, पाव चमचा धने पावडर आणि 1 चमचा तीळ टाकले। त्यासोबतच 2 ते 3 चमचे आपल्याला याच्यात तेल टाकून घ्यायचं आहे। आता हे सगळं चांगलं एकजीव करायचं। हे पहा, हे छान एकजीव झालं की थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याची छान कणिक मळून घ्यायची। खूप जास्त सैल कणिक मळायची नाही, कारण पालक थोड्या वेळाने पाणी सोडायला लागते, तर त्यामुळे आपली कणिक अजून जास्त सैल होऊ शकते। तर हे पहा, मी इथे थोडीशी घट्टसरच कणिक मळून घेतली आहे। आपण जेव्हा हे पराठे लाटायला घेऊ तोपर्यंत ही कणिक अगदी व्यवस्थित सेट होईल। तर कणिक आता व्यवस्थित भिजून झाली, आता लगेचच पराठे बनवायला घेऊ। त्यासाठी इथे कणकेचा एक छोटासा गोळा घेतला, त्याला पीठ लावून याचा आपल्याला छान पराठा लाटून घ्यायचा आहे। तुम्हाला हवा तसा जाड किंवा बारीक, मोठा किंवा छोटा पराठा तुम्ही याचा लाटू शकतात। मी इथे थोडासा मध्यम जाडीचा असा हा पराठा लाटून घेते। हा पराठा लाटताना याला थोडंसं जास्त पीठ लावावं लागतं, तेव्हाच हा पराठा व्यवस्थित लाटला जातो। पण आपण इथे मुद्दामून ज्वारीचं पीठ वापरलं आहे, कारण त्यामुळे आपला हा जो पराठा आहे हा अगदी छान खरपूस असा तयार होतो। फक्त गव्हाच्या पिठापासून जर हा पराठा बनवला तर तो थंड झाल्यानंतर थोडासा वातड होतो किंवा मग ओलसर असा लागतो। पण ज्वारीचं किंवा बाजरीचं पीठ वापरलं तर हा पराठा थंड झाल्यानंतरही छान खरपूस राहतो। आपला पराठा लाटून झालाय, आता हा भाजून घेऊ। त्यासाठी तवा गरम करून घेतला, त्यावरती थोडंसं तेल पसरून घ्यायचं आणि त्यानंतर आपण जो पराठा बनवून घेतलाय हा तव्यावर टाकायचा। आता मध्यम गॅसवरती हा पराठा छान खरपूस भाजून घ्यायचा, कारण आपण पराठा थोडासा जाड ठेवलाय, तर त्यामुळे याला भाजायला थोडा वेळ लागू शकतो। तर मी इथे मध्यम गॅसवरतीच हा पराठा छान खमंग असा भाजून घेते। हा पराठा भाजत असताना आवश्यकतेप्रमाणे आपण याच्यावरती तेल, तूप किंवा बटर सोडू शकतो, त्यामुळे पराठा छान खरपूस असा तयार होतो। तर हे पहा, इथे मी पराठ्यावर थोडंसं तेल टाकून घेतलं। तेल टाकल्यानंतर पुन्हा हा छान पलटून घेऊ। आता दुसऱ्या बाजूने सुद्धा थोडंसं तेल टाकायचं आणि आता हा पराठा हाय फ्लेमवरती अगदी अर्धा मिनटं त्यापेक्षाही कमी भाजून घ्यायचा। हाय फ्लेमवर सगळ्यात शेवटी भाजायचा, फक्त याला रंग छान यायला पाहिजे यासाठी। आता हा पराठा बाजूला काढल्यानंतर असा जाळीवर ठेवायचा, म्हणजे हा ओलसर होणार नाही। आणि ह्याच पद्धतीने मी बाकी सगळे पराठे छान भाजून घेते। पोळीच्या कणकेतला एक गोळा घेतला, पीठ लावून याची छोटीशी पारी लाटून घ्यायची आहे। हे बघा, इथे मी छान छोटी पोळी म्हणा किंवा पारी लाटून घेतली। आता 1 चमचा पिठी साखर या पोळीवरती टाकली, वरून अर्धा चमचा तूप टाकायचं आणि तूप आणि पिठी साखर एकजीव करून या पोळीवरती व्यवस्थित पसरून घेतली। आता जशी आपण नेहमीप्रमाणे चपाती लाटतो तर हिचे पूड करून घेतले आणि हलक्या हाताने आपल्याला ह्याची चपाती लाटून घ्यायची। आपल्याला जेवढे शक्य तेवढी पातळ याची चपाती आपण लाटून घेऊ शकतो। मी इथे आपली नेहमीच्या पोळ्या असतात त्या पद्धतीनेच ही पोळी लाटून घेतलेली आहे आणि आता हे भाजून घेऊ। जेवढी पातळ ही चपाती असेल तेवढा हा पराठा छान खुसखुशीत तयार होतो। चला आता मध्यम गॅसवरती आलटून पालटून हा पराठा भाजून घेते। भाजत असताना दोन्ही बाजूनी छान तूप सोडायचं आणि तूप सोडून हा पराठा छान भाजून घ्यायचा। चला, अगदी मस्तपैकी हा खुसखुशीत असा गोड पराठा तयार झालाय। खूप अप्रतिम लागतो, तुम्ही जरूर बनवून पहा। एका मिक्सरच्या भांड्यात 2-3 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, 1 ते 2 हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आणि थोडं पाणी टाकून याची पेस्ट बनवून घेतली। आता एका ताटामध्ये ही पेस्ट काढून घेतली, त्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ टाकून घेतलं, चवीपुरता मीठ टाकायचं, त्यासोबतच 1 ते 2 चमचे तेल टाकून घेतलं। आता हे जे पीठ आहे हे चांगलं मळून घ्यायचंय।
हे पहा, अशा पद्धतीने हा गोळा मी इथे मळून घेतलाय. आता हवं तर तुम्ही हे 10 मिनिटं कणिक सेट होण्यासाठी ठेवू शकतात किंवा मग लगेच याचा पराठा बनवला तरी चालेल. मी इथे लगेचच याचा पराठा बनवायला घेते. तर कणकेचा एक छोटा गोळा घेतला आणि त्याला पीठ लावून त्याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. आपली चपाती असते त्याच्यापेक्षा थोडीशी छोटी अशी ही पोळी लाटायची आहे. तर हे पहा, इथे आता ही पोळी मी लाटून घेतलेली आहे. आता ह्याच्यावरती आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. तर 1 चमचा तेल टाकून घेतलं. हे तेल ह्या पोळीला पूर्ण व्यवस्थित पसरून घेतलं आणि त्यानंतर हे मधोमध फोल्ड करायचं आणि पुन्हा हे थोडंसं तेल लावून याची घडी करून घ्यायची. म्हणजे जसं आपण चपातीसाठी घडी बनवतो तशीच आपल्याला ही घडी बनवून घ्यायची. आता पीठ लावून मी याचा त्रिकोणी असा पराठा लाटून घेते. तुम्हाला हवं तर तुम्ही गोल पराठा सुद्धा लाटू शकता आणि हा पराठा आपल्याला हवा तेवढा जाड किंवा पातळ आपण करू शकतो. अगदी चपातीसारखा पातळ बनवायचा असेल तरी सुद्धा हा पराठा छानच लागतो. मी इथे थोडासा जाडसर असा पराठा बनवते कारण मला खरपूस पराठा बनवायचा आहे. तर हे पहा, छान हा पराठा मी त्रिकोणी आकारात लाटून घेतलेला आहे. त्रिकोणी आकारामुळे मुलांना हे पराठे वगैरे खायला सुद्धा छान वाटतात. आता हा पराठा आपण भाजून घेऊ. त्यासाठी तवा गरम करायला ठेवलाय. तवा व्यवस्थित गरम झाला की त्यावरती हा पराठा टाकायचा आणि मध्यम गॅसवरती हा पराठा छान खरपूस असा भाजून घ्यायचा. तर सुरुवातीला मी हा असाच भाजून घेते. थोडा अर्धवट भाजून झाला की त्यानंतर ह्याच्यावरती तेल, तूप किंवा बटर आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं आणि पुन्हा हे छान भाजून घ्यायचं. आता हे पहा, तूप टाकल्यानंतर हा जो पराठा आहे याचा रंग सुद्धा आता छान सुंदर दिसायला लागलाय आणि छान खरपूस असा हा पराठा भाजून इथे तयार आहे. बीटाचा पराठा बनवण्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराचं बीट घेतलंय. छान ताजं बीट घ्यायचं. बीट स्वच्छ धुवून घ्यायचं. त्यानंतर त्याचे जे दोन्ही बाजूची टोकं असतात किंवा देठं असतात ती आपल्याला काढून घ्यायची. आता बीटाचं सालसुद्धा काढून घ्यायचं आणि त्यानंतर हे जे बीट आहे हे छान बारीक असं चिरून घ्यायचं. तर खूप जास्त बारीक नाही चिरलं तरी चालेल, पण आपल्याला हे मिक्सरमधनं छान फिरवून घ्यायचं आहे. तर मिक्सरमध्ये फिरवता येईल इतपत हे बारीक चिरून घ्यायचं आहे. तर हे पहा, इथे आता बीट चिरून झालेलं आहे. आता हे सगळं बीट मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं. त्यानंतर ह्याच्यात आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे. तर साधारण 3 ते 4 चमचे मी इथे पाणी टाकून घेतलं. त्यानंतर हे मिक्सरमधनं वाटून घ्यायचं. छान याची पेस्ट तयार व्हायला पाहिजे. हे पहा, इथे बीटाची अशी छान मऊसूद अशी पेस्ट तयार झाली आहे. आता ही पेस्ट आपण एका ताटात काढून घेऊ. आता ह्याच्यात मी 1 मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलं. त्याच वाटीने पाव वाटी नाचणीचं पीठ घेतलं आणि त्याच वाटीने पाव वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे. यात पाव चमचा जिरे, 1 चमचा धणे पावडर, पाव चमचा हळद, त्यासोबतच लाल तिखट टाकायचं आहे आपल्या अंदाजाने. इथे मी 1 चमचा लाल तिखट वापरलं आहे, घरचं लाल तिखट, आणि 1 चमचा काश्मीरी लाल तिखट वापरलं आहे. आपल्याला किती हे पराठे तिखट हवे त्या अंदाजाने आपण तिखटाची क्वांटिटी कमी जास्त करू शकतो. चवीपुरता मीठ टाकायचं आणि त्यानंतर यात थोडंसं तेल टाकायचं आहे. म्हणजे साधारण 3 चमचे मी इथे तेल टाकून घेतलं. तेल टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं. आता हे आधी जे बीटाची पेस्ट आहे त्यातच ही कणिक मळून घ्यायची, पण आवश्यकता वाटली तरच याच्यात थोडासा पाण्याचा वापर करायचा. तर हे पहा, आपली जशी चपातीची कणिक असते तशी मी ही कणिक मळून घेतली आहे. कणिक मळून झाली की त्यानंतर याचे मी गोळे तयार करून घेतलेले आहेत. आपल्याला किती पराठे बनवायचे त्या अंदाजाने याचे गोळे आपण बनवू शकतो. आता पराठे बनवण्यासाठी मी हा कणकेचा एक गोळा घेतला. तो पुन्हा थोडासा मळून घ्यायचा. मळून घेतल्यानंतर हा जो गोळा आहे आपल्याला पीठ लावून याची छान पोळी लाटून घ्यायची आहे. तर पीठ लावून मी आधी एक छोटीशी पोळी लाटली. म्हणजेच आपण जसं चपातीसाठी पूड बनवतो आपल्याला तसेच याचे पूड बनवून घ्यायचे. फक्त थोडीशी मोठ्या आकाराची ही पोळी लाटायची. त्यानंतर यावरती तूप टाकलं. तुपाऐवजी तुम्ही बटर किंवा तेलाचाही वापर करू शकतात. आता तूप टाकून झालं की याचे पूड तयार करून घ्यायचे, जे आपण पोळीसाठी करतो अगदी तसेच. आता ही जी पोळी आहे ही तुम्ही गोल लाटू शकतात किंवा मग तुम्हाला हव्या त्या आकारात लाटू शकतात. मी इथे ही त्रिकोणी लाटून घेणार आहे. म्हणजे हा पराठा छान त्रिकोणी छान वाटतो आणि मुलांनाही जरा वेगळा आकार असला की खायला बरं वाटतं. तर अशा पद्धतीने आता हा पराठा मी लाटून घेते.
खूप जास्त जाडही ठेवायचं नाही आणि खूप पातळही करायचं नाही. थोडासा मध्यम आकाराचा, म्हणजे आपल्या चपातीपेक्षा थोडासा जाड असेल असा हा पराठा लाटायचा आणि भाजताना मध्यम गॅसवरती भाजायचा, म्हणजे छान खरपूस असा भाजला जातो. पराठा लाटून झाला आहे, तुम्ही बघू शकतायत. आता हा भाजून घेऊ. पराठा भाजण्यासाठी इथे मी तवा गरम करून घेतला. तवा गरम झाल्यानंतर त्यावरती पराठा टाकायचा. जर हा तुम्ही सुरुवातीलाच पहिलाच पराठा भाजत असाल तर तव्याला थोडंसं तूप किंवा तेल लावून घ्या. त्यानंतर पराठा आपल्याला मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचा आहे. मध्यम गॅसवरती असं चमच्याच्या साहाय्याने छान दाबून ह्याच्या ज्या कडा आहेत त्या भाजून घ्यायच्या. आणि आता आपल्या आवडीप्रमाणे तेल, तूप किंवा बटर टाकून हा पराठा छान खरपूस असा भाजून घ्यायचा. हे पहा, दोन्ही बाजूंनी मी तूप लावून हा पराठा छान भाजून घेतला आहे. मध्यम गॅसवरतीच भाजा, म्हणजे पराठा खूप छान भाजला जाईल. अशा पद्धतीने इथे आपला हा पराठा भाजून झाला आहे. तुम्ही बघू शकतायत, अतिशय सुंदर रंग याला आलेला आहे आणि आपण तुपाचा वापर केल्यामुळे अगदी मऊसूद असा हा पराठा तयार होतो. मुलांच्या डब्यासाठी असो किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही हा पराठा जरूर ट्राय करून पहा. अगदी 10 मिनिटात हे पराठे तयार होतात आणि खायलासुद्धा खूप छान लागतात. याच्या कणकेतला हा एक गोळा मी इथे घेतला आहे. पीठ लावून आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे. तर आपण जशी फुलके लाटतो ना, त्या पद्धतीने पूड न बनवता मी याची पातळ पोळी लाटून घेतली. आता त्यावरती पाव चमचा जिरं, पाव चमचा लाल तिखट, अगदी थोडीशी हळद, चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा चमचा तूप टाकून घेतलं आणि हे तूप या पोळीवरती चांगलं पसरवून घेतलं. आता सुरीच्या साहाय्याने मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे अगदी बारीक बारीक या पोळीचे काप करून घेतले. आता असं अलगद हाताने हे सगळे काप एका ठिकाणी गोळा करायचे. हे बघा, हे सगळ्या ठिकाणी गोळा झाले की याचा पुन्हा एक छान असा गोळा तयार करायचा. तर व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने तुम्ही ह्याची प्रोसेस करू शकतात. आता हा गोळा तयार झाला की पीठ लावून अगदी अलगद हाताने याचा पराठा लाटून घ्यायचा. आपण हा लच्छा पराठा बनवतोय, तर हे पहा, अलगद हाताने मी हा पराठा लाटून घेते. खूप जास्त पातळ लाटायचा नाही, जाड राहिला तरी चालेल. फक्त जाड पराठ्याला भाजायला थोडा वेळ जास्त लागतो. चला पराठा भाजून घेऊ. तवा गरम करून घेतला, त्यावरती तेल पसरवून घेतलं आणि त्यावरती हा पराठा टाकला. तेल किंवा तुपाचा तुम्ही वापर करू शकता. आता आलटून पालटून हा पराठा मध्यम गॅसवरती छान खमंग भाजून घ्यायचा. वरून तूप सोडायचं किंवा बटरही वापरू शकतात. आता हा पराठा छान खरपूस भाजून घ्यायचा आहे. हा लच्छा पराठा आहे, त्यामुळे छान कुरकुरीत खरपूस असा छान लागतो. चला, हा पराठासुद्धा इथे तयार झाला. हा पराठा बनवण्यासाठी इथे मी एका ताटात गव्हाची कणिक चाळून घेतली आहे. जवळपास 5 ते 6 पराठे होतील एवढी ही कणिक आहे. आता याच्यात 2 ते 3 चमचे चणा डाळीचं पीठ घातलंय, म्हणजेच बेसन पीठ घातलंय. यामुळे आपले पराठे अगदी छान खुसखुशीत असे तयार होणार आहेत. त्यानंतर चवीनुसार मीठ, थोड्याशा ओवा घातल्या आहेत क्रश करून, 1 चमचा तीळ घातली आहे आणि अगदी थोडीशी पाव चमचा याच्यात हळद घातली आहे. आता याच्यात घातलंय 1 छोटा चमचा तूप. तुपामुळे आपले पराठे अगदी छान खुसखुशीत होतात आणि शिवाय याची चवही छान लागते. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि याचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकतायत, ह्याप्रमाणे मी या पिठाचा व्यवस्थित गोळा मळून घेतलेला आहे. आता पुन्हा या पिठाला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अगदी 2 ते 3 मिनिटं पुन्हा हा छान मळून घ्यायचा आहे. चपातीची कणिक असते त्यापेक्षा थोडासा घट्ट असा हा गोळा मळलेला आहे किंवा भिजलेला आहे. तर इथे पराठ्यांसाठीची कणिक तयार आहे. आता ही कणिक थोडा वेळ आपल्याला बाजूला ठेवायची आणि तोपर्यंत आपण पराठ्यांचं सारण बनवून घेऊ. आता सारण बनवण्यासाठी अर्थातच आपल्याला लागणार आहे पनीर. हे पनीर आहे 200 ग्रॅम. हे पनीर मी इथे छान किसून घेतलेलं आहे. याऐवजी आपण क्रशही करून घेऊ शकतो हाताने किंवा चमच्याने. त्यानंतर यात मी थोडंसं आलं किसून घातलंय. अगदी थोडंसं, खूप जास्त घालायचं नाहीये. आल्यामुळे ह्या पराठ्याची चव अतिशय सुंदर लागते. पाव चमचा लाल तिखट घातलंय, पाव चमचा हळद घातली आहे, पाव चमचा आमचूर पावडर घातली आहे आणि पाव चमचा याच्यात घातलंय धनेपूड. चवीनुसार मीठ घातले, थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घातली आहे. आता तिखटाची क्वांटिटी तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात.
आणि तुम्हाला आवडत असेल तर याच्यात गरम मसालाही तुम्ही ॲड करू शकतात. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी हा मसाला सगळ्या पनीरला व्यवस्थित लागला पाहिजे ह्याप्रमाणे मिक्स करून घेतलंय. आता पराठा लाटायला सुरुवात करू. तर इथे एक गोळा घेतलेला आहे, त्याला पीठ लावून मी त्याची पोळी लाटून घेते. आपण जशी चपाती लाटतो त्याप्रमाणेच याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. पूड बनवायचे नाही, फक्त आपल्याला ही पोळी गोलसर अशी लाटून घ्यायची आहे. आता इथे पोळी लाटून झालेली आहे. त्यानंतर ह्या पोळीला मी टोमॅटो सॉस लावून घेतला आहे. अर्धा ते 1 चमचा आपल्याला आवडीनुसार हा टोमॅटो सॉस आपण ह्या पोळीला लावून घ्यायचा आहे. त्यानंतर जे आपण पनीरचं सारण बनवलं आहे ते ह्याप्रमाणे पोळीवरती टाकून घ्यायचं आहे. तर 4 ते 5 चमचे एवढं मी सारण या पोळीवर इथे टाकून घेतलेलं आहे. हे सारण पोळीवर टाकल्यानंतर थोडंसं पसरवून घ्यायचं आहे. अगदी काठांपर्यंत नाही, पण निम्म्यापेक्षा जास्त पोळी कव्हर होईल एवढं हे सारण पसरवून घ्यायचं आहे. आता मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे ही पोळी दुमडून घ्यायची आहे किंवा फोल्ड करून घ्यायची आहे. ह्याप्रमाणे छान त्रिकोणी आकार आपल्याला ह्या पराठ्याला द्यायचा आहे. आता थोडंसं पीठ लावून आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे. तर अगदी हलक्या हाताने हा पराठा लाटायचा आणि खूप जास्त लाटायची गरज नाही, फक्त काठांवरती हा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे. इथे तुम्ही बघू शकताय ह्याप्रमाणे हा पराठा मी काठांवरती फक्त लाटून घेतलेला आहे. आता हा पराठा आपण भाजायला घेऊ. तर तवा इथे गरम झालाय. तव्याला मी थोडंसं तूप लावून घेतलंय, कारण पहिलाच पराठा आहे आणि हा नॉनस्टिक तवा नाही आहे, त्यामुळे तव्याला हा पराठा चिकटायला नको म्हणून. आता याच्यावर आपण पराठा टाकून घेतलेला आहे. हा मध्यम गॅसवर आपल्याला छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. जर हा पराठा तुम्हाला खरपूस नको असेल आणि चपातीसारखा मऊ हवा असेल तर हा पराठा हाय फ्लेमवर भाजावा. पण जर पराठा अगदी छान खरपूस हवा असेल तर हा पराठा मध्यम फ्लेमवरच भाजावा लागतो. ह्याप्रमाणे आलटून पालटून दोन्ही साईडने आपल्याला पराठा मध्यम गॅसवरती अगदी छान भाजून घ्यायचा आहे. तुम्ही इथे बघू शकतात हा पराठा अगदी छान फुगतो. आता एकदा का पराठा फुगला की मग याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे किंवा पराठ्याच्या वरती छान तूप सोडायचं आहे आणि ह्याप्रमाणे उलटण्याच्या साहाय्याने दाबून किंवा प्रेशर देत हा पराठा छान भाजून घ्यायचा आहे, म्हणजे तो छान खरपूस होतो. तर इथे हा पराठा तयार आहे. इथे मी घेतलाय बारीक चिरलेला कांदा, त्यासोबत थोडीशी कोथिंबीर, पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, थोडासा गरम मसाला, पाव चमचा जिरे, चवीप्रमाणे मीठ आणि हे सगळं एकजीव करून घेतलं. आता आपली जी कणिक असते त्याचा एक गोळा घेतला आणि त्याची अशी छोटीशी पोळी लाटून घेतली. हे बघा, आता याच्यामध्ये जे कांद्याचं सारण होतं ते भरायचं. आपला नेहमीचा पराठा असतो त्याप्रमाणेच कांद्याचं सारण ह्या पोळीच्या पारीमध्ये भरलं. वरून अशा पद्धतीने ही पारी पूर्णपणे बंद करून घ्यायची, व्यवस्थित बंद करायची, जेणेकरून लाटताना हा पराठा फुटणार नाही. चला, आता इथे मी ही छानपैकी गोळा बनवून घेतलेला आहे. आता हलक्या हाताने पीठ लावून हा पराठा लाटून घ्यायचा आहे. तर हा लाटत असताना अगदी अलगद लाटायचा, जेणेकरून पराठा फुटणार नाही आणि व्यवस्थित लाटला जाईल. हा पराठा खूप जास्त पातळ लाटायचा नाही, थोडासा जाडसरच ठेवायचा, म्हणजे छान खरपूस असा भाजला जातो. चला, आता पराठा लाटून झालाय, हा भाजून घेऊ. तवा गरम करायला ठेवला, वरून थोडंसं तेल लावून घेतलं, त्यावरती हा पराठा टाकायचा आणि मध्यम गॅसवरती छान आलटून पालटून भाजून घ्यायचा. पराठा थोडासा भाजण्यात आला की त्यावरून थोडंसं तूप लावायचं आणि पुन्हा खमंग असं भाजून घ्यायचा. छान खरपूस असा हा पराठा भाजला जातो. तुपाऐवजी तुम्ही तेलाचा वापर करू शकता किंवा बटर वापरलं तरी चालेल. झटपट असा कांद्याचा पराठा इथे तयार आहे.